नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव. आज आपण डुक्कर आणि रोई या जनावरांपासून होणारा त्रास, याच्यापासून बचाव कसा करायचा त्याची आज आपण माहिती घेणार आहोत. तर आपण जशी आता टोभण्या पेरण्याची घाई जिकडं तिकडं चालू आहे, कोणीकडे पाऊस आहे कोणीकडे नाही आहे, पण जशी आपली टोभण्या पेरण्याची घाई संपत नाही तर आपली ह्या डुकरांची आणि रोयांची यांची भडभड मोठ्या जोरामध्ये चालू होऊन जाते. तर त्याच्यासाठी सर्वात सस्ता जो उपाय आहे तो मी शेवट सांगेन. पहिले सर्वात जो महाग उपाय, याच्यावरचा उपाय आहे तो आपण पहिले सांगू. तर यामध्ये सर्वात महाग असलेला उपाय म्हणजे आपले जे सिमेंटचे पोल आणि आपण लावलेली 6 फूट जाळी. तर हे आपलं 6 फूट जाळी आणि सिमेंटचे पोल याचा जर खर्च म्हणला आपण तर आपल्याला कमी 1-1.5 एकर करतो म्हणलं तर 70,000पर्यंत येते, पण सर्वात जास्त करतो म्हणलं 5 एकरापर्यंत एक सुई. तर कमी खर्च म्हणजे आपल्याला 1.25 ते 1.5 लाखापर्यंत आपलं हे जाळीचं कंपाऊंड पूर्ण होऊ शकते. आणि त्यानंतर याच्यावरचा दुसरा उपाय म्हणलं तर आपण याच्यामध्ये झटका बॅटरी आणि तार आणि गोट्या असं आपलं टेनपे काढून किंवा फाटे काढून आपण त्याच्यावर सुद्धा बॅटरीचं कंपाऊंड आपण करू शकतो. ते झालं आपलं एक 10 ते 12 हजाराची बॅटरी घेणे आणि तार कंपाऊंड म्हणजे 15 ते 20 हजारामध्ये हे आपलं कंपाऊंड होऊन राहिलेलं आहे. पण याच्यापेक्षाही एक सर्वात चांगला उपाय आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नाही लाईन लागत आणि नाही बॅटरी लागत आहे. तर असा उपाय म्हणजे आपण ह्या जे शिकारीसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या वाघरी आहे, ससे किंवा डुकरं पकडण्यासाठी जे वाघरी वापरतात, कोलाम पारधी हा समाज जो ते शिकारीसाठी जे आपल्या त्या जाळीची हे करतात वाघरी, त्या वाघरी जर आपण तहसील लेवलहून जर आणल्या, आमच्या भागात म्हणलं तर आमच्या पांढऱ्या कवड्याला भेटतात त्या वाघरी. तर त्या जर वाघरीचं आपण कंपाऊंड केलं तर त्या वाघरीवर डुक्कर म्हणजे जायला खूप येते, तर त्या वाघरीवर डुक्कर जातच नाही समजायचा. आणि आपल्याला तिथं लाईनही नाही पाहिजे आणि आपण बॅटरीचं केलं कंपाऊंड तर आपल्या त्या बॅटरीला रोजची एक राऊंड मारावंच लागतं, कारण कुठं जरी वायर टच झाला तर आपलं कनेक्शन बंद होऊन डुकरं धसून आपला पूर्ण नासधूस करून एका रातून आपलं पूर्ण मोकळं करून टाकते. तर त्याच्यासाठी तो एक वाघरीचा एक सर्वात चांगला उपाय आहे. आणि आपण एक वेळ 10 प्याले ते वाघूर बांधली तर आपल्याला त्या वावरामध्ये रोज जाऊन पाहायचंही काम नाही आहे. तर त्या वाघरीचा जो खर्च आहे तो आपल्याला 7 एकरासाठी आपण एका सुविधारला 7 एकरासाठी तर आपल्याला 10,000पर्यंतच्या वाघरीमध्ये आपलं 7 एकराचं कंपाऊंड पूर्ण टोटल होऊन जाते. आणि जी याची नायलॉनची दोरी असल्याच्यानं आपण ते 4 ते 5 वर्ष ते जाळीसुद्धा आपल्याला टिकते. तर या पद्धतीनं आपण रोई आणि डुकर या दोन्ही प्राण्यापासून आपल्या मालाचा बचाव आपण करू शकतो. तरी आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.